नमस्कार मित्रांनो, आर्बिटेक मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही अजूनही फार्मर आय डी काढला नसेल तर तुमच्यासाठी ही धोकादायकची घंटा असू शकते. राज्य सरकारने आता स्पष्ट केलं आहे की कृषी विभागाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा बियाणे खते मिळवायची असतील तर तुमच्याकडे हा आय डी असणं अनिवार्य आहे. ह्यासाठी शेवटची तारीख काय आहे, नोंदणी कुठे करायची आणि आय डी नसेल तर कोणतं नुकसान होईल ह्याबद्दलची संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यामुळं पूर्ण पहा. मी राजू बेंद्रे, तुम्ही पाहतात आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन हे ऑन करून ठेवा, कारण अशा सर्व नवीन नवीन महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. शेतकरी मित्रांनो, चला तर मग फार्मर आय डी काढण्याची शेवटची नवीन तारीख कोणती आहे पाहूया. शेतकरी मित्रांनो, फार्मर आय डी म्हणजे काय आणि का गरजेचं आहे हे आपण जाणून घेऊया. मित्रांनो, राज्यामध्ये 14 नोव्हेंबर 2024 पासून अग्रिस्टाक योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक शेतकरी ओळख क्रमांक दिला जातो. 15 एप्रिल 2025 पासूनच कृषी विभागाच्या योजनेसाठी हा आय डी अनिवार्य केला होता, पण आता सरकारने ह्यासाठी अंतिम मुदत जाहीर केली आहे. जर तुम्हाला सरकार अनुदानावर बियाणे खते किंवा अवजारे हवी असतील तर हा फार्मर आय डी तुमच्याकडे असायलाच हवं. आतापर्यंतची स्थिती आणि शेवटची तारीख. राज्यातून एकूण 1.71 कोटी खातेदार आहेत. त्यापैकी 1.32 कोटी शेतकऱ्यांनी आपले आय डी काढलेले आहेत. अग्रिस्टाक फार्मर आय डी म्हणजेच अजूनही लाखो शेतकरी बाकी आहेत. सरकार आवाहन केलं आहे की ज्यांनी अद्याप नोंदणी केली नाही त्यांनी 20 मे 2026 पूर्वी आपला फार्मर आय डी काढून घ्यावा. ही शेवटची संधी असू शकते, ह्यामुळे विलंब करू नका. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की 20 मे 2026 पूर्वीच तुमचं फार्मर आय डी हे आताच काढून घ्या, कारण तुम्हाला 20 मे 2026च्या पुढे फार्मर आय डी काढता येणार नाही आणि कोणत्याही योजनेचा लाभसुद्धा घेता येणार नाही. तर हे नोंदणी कसं करायचं, तर तुम्ही जवळच्या CSC सेंटर किंवा माहिती सेवा केंद्रात जाऊन ही फार्मर आय डी काढून घेऊ शकता, किंवा तुम्हाला स्वतःहून मोबाईलद्वारे काढता येत असेल तर agristock.go.in ही वेबसाईट आहे महाराष्ट्राची. त्या वेबसाईटवरून सुद्धा तुमचं आधार कार्ड, 7/12ची माहिती, संपूर्ण डिटेल्स भरून तुम्ही स्वतःहून काढू शकता. तुम्हाला जर स्वतःहून घर बसल्या फार्मर आय डी काढायचं असेल तर कसं काढायचं ह्यावरती सविस्तर आपल्या आर्बिटेक मराठीवरती व्हिडिओ उपलब्ध आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहून स्वतः घर बसल्या तुमचं फार्मर आय डी काढू शकता, कुठेही न जाता, कुणालाही पैसे न देता. आणि ह्या फार्मर आय डी काढण्यासाठी तुमच्याकडे 3 कागदपत्रे असायला हवेत. तर कोणतं? पहिला आधार कार्ड, त्यानंतर 7/12 आणि 8 उतारा. हा नवा असला तर चालतो किंवा जुना असला तर तुमच्याकडे चालतो. आणि आधार लिंक असलेला मोबाईल नंबर, कारण का तुम्हाला नोंदणी करता पूर्वीच तुमच्या मोबाईलवरती आधार नंबर टाकल्यानंतर OTP येतो, त्यासाठी तो मोबाईल तुमच्या जवळ असायला हवं. हे ते 3 डॉक्युमेंट्स तुम्हाला नोंदणी करण्यापूर्वी सोबत घ्यायचं आहे. तर आय डी काढण्याचे फायदे काय हे शेतकऱ्यांनो हे सुद्धा जाणून घ्या. आता आय डी काढले नसेल तर काय होतं, आय डी काढण्याची शेवटची तारीख कोणती होती, आय डी कसे काढायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. तर आता आय डी काढण्याचे फायदेसुद्धा काय हेच जाणून घ्या. हा आय डी काढल्यामुळे तुम्हाला वारंवार कागदपत्रे देण्याची गरज पडणार नाही. सर्व कृषी निविष्ठा, खते, औषधे मिळवण्यासाठीच एकच आय डीवर तुमचं सर्व माहिती उपलब्ध असेल, ज्यामुळे पारदर्शकता येईल आणि योजनेचा लाभ लवकर मिळेल. ह्यासाठी ह्या आय डीचं फायदासुद्धा आहे. तर शेतकरी मित्रांनो, 20 मेची वाट पाहू नका, आजच आपला फार्मर आय डी काढून घ्या. ही माहिती आपल्या गावातील प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुप शेअर करा, आणि जेणेकरून कोणतेही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेतीविषयी अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आर्बिटेक मराठीला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.
जय महाराष्ट्र.